जय भीम, जय संविधान. मित्रांनो, ज्ञान या शब्दाची जेव्हा जेव्हा व्याख्या केली जाते ना, तेव्हा एकच नाव आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतं. ते नाव म्हणजे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेकदा आपण बाबासाहेबांना फक्त संविधानाचे शिल्पकार किंवा दलित शोषितांचे नेते म्हणून ओळखतो. पण खरं सांगायचं तर बाबासाहेब ही एवढ्यापुरती मर्यादित संकल्पना नाही. बाबासाहेब म्हणजे एक विचाराचं वादळ, अन्यायाविरुद्ध उठलेला आवाज आणि भारताला एक अखंड धाग्यात बांधणारा आधुनिक युगाचा महामानव. आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेबांचं ते असामान्य व्यक्तिमत्व, ज्यांनी भारताचा इतिहास आणि भविष्य दोन्ही बदलून टाकले. 14 एप्रिल 1891 रोजी म्हादूजी आणि भीमाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या या बालकाचं नाव भीमराव ठेवण्यात आलं. बालपणापासूनच बाबासाहेबांना अस्पृश्यतेचा आणि सामाजिक विषमतेचा तीव्र चटका सहन करावा लागला. शाळेच्या बाहेर बसून शिकण्यापासून तर ते पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्यापर्यंत अपमान पावलोपावली होता. पण या सगळ्यांचा अपमान उत्तर बाबासाहेबांनी कशानं दिलं माहिती आहे का? शिक्षणाने. ज्या काळात गरिबांना आणि शोषितांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्या काळात बाबासाहेबांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्र, कायदा आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये उच्च पदव्या मिळवल्या. कोलंबिया युनिव्हर्सिटी असो वा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, बाबासाहेबांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाला दाखवून दिलं की ज्ञान कोणा एका वर्गाची मुक्तेदारी असू शकत नाही. परदेशातून आल्यावर बाबासाहेब आरामदायक आयुष्य जगू शकले असते, पण त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार न करता आपल्या समाजाच्या मुक्तीचा मार्ग निवडला. 1927चा महाड सत्याग्रह आठवून पहा. चवदार तळ्याचं पाणी हे फक्त पाणी पिण्यासाठी नव्हतं, तर तो मानवी हक्काचा आणि स्वाभिमानाचा लढा होता. त्यांनी बहुकुस्तर भारत आणि मूकनायक सारख्या वृत्तपत्रातून अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. बाबासाहेबांचा एक विचार आजच्या तरुणाईंनी कान देऊन ऐकला पाहिजे. ते म्हणाले होते, शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा केवळ एक संदेश नव्हता, तर शोषितांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची दिलेली ताकद होती. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. स्वतंत्र भारताचं संविधान लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांच्या खांद्यावर आली. बाबासाहेबांनी तयार केलेली भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक घटना आहे. आज आपण भारताचे नागरिक म्हणून जे स्वातंत्र्य अनुभवतोय, मग तो मतदानाचा अधिकार असो, भाषणाचे स्वातंत्र्य की स्त्री पुरुष समानता, या प्रत्येक हक्काच्या पाठीशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उभे आहेत. ते फक्त दलितांचे नव्हते. त्यांनी हिंदू कोड बिल मांडून भारतातील प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा, मालमत्तेचा आणि समानतेचा अधिकार मिळवून दिला. देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIची स्थापना असो की कामगाराचे 8 तासाचे काम, बाबासाहेबांचे योगदान राष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव आपल्याला सोडून गेले, पण बाबासाहेबांचे विचार आजही जिवंत आहे आणि युगानुयुगे जिवंत राहतील. बाबासाहेबांना खरं आदरांजली व्हायची असेल तर फक्त त्यांची जयंती साजरी करून चालणार नाही, तर त्यांनी दिलेली समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्याची मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात जपावी लागतील. ज्याप्रमाणे ज्ञानाचा दिवा अंधार दूर करतो, तसंच बाबासाहेबांचे विचार मानवी आयुष्यातला अज्ञानाला अंधार दूर करतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय भीम, जय हिंद.